नागपुरात प्रेम प्रकरणाच्या संशयातून रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मार्च रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। प्रेम प्रकरणाच्या संशयातून रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केलाय। या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि तपास सुरू केलाय। या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे। सदर पोलीस स्टेशन येथे मोनिश रजा शेख हा एक 21 वर्षाचा युवक आहे, जो रायसोनी कॉलेजमध्ये फिजिओथेरपी शिक्षण घेतो। त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। मोनिश हा ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या कॉलेजमध्ये त्याची मैत्रीण आहे। त्या मैत्रिणीचा एक प्रियकर आहे आयान खान नावाचा। आयान खान याला असा संशय आला होता की त्याची प्रियसी आणि फिर्यादी जो आहे मोनिश शेख यांचं काय प्रेमसंबंध चालू आहेत। या कारणावरून त्याने मोनिश शेख याला हल्दीराम सदर या ठिकाणी बोलावून त्याचा मोबाईल चेक केला, तर त्याच्यामध्ये काही चार्ट्स डिलीट असल्याने त्याचा संशय जास्त बळावल्याने त्या दोघांमध्ये वादविवाद झाला त्या ठिकाणी। आणि आयान शेख याने त्याला संशयावरून त्याने सोबत आणलेल्या वाहनामधून जे काय लाकडी दांडा होता त्या दांड्याने मारहाण केली। त्याचबरोबर त्याच्याकडे एक चाकूसारखं धारदार शस्त्र होतं। त्याने देखील त्याला जीव मारण्याच्या उद्देशाने तू जर का त्याच्या प्रेयसीचा नाद सोडला नाही तर तुला जीव मारून टाकतो असे म्हणून त्याच्या गळ्यावर तसेच गालावर जीवघेणा हल्ला केलेला होता। आणि त्याच्यातून जे काही गंभीर जखमा झाल्या होत्या त्या अनुषंगाने तो दवाखान्यामध्ये उपचार घेत होता। त्याच्यानंतर त्या दवाखान्यामधून त्याची घेतलेल्या रिपोर्टवरून आयान खान त्याचबरोबर त्याच्यातून इतर 2 साथीदार होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता गुन्ह्याचा तपास चालू आहे।